गोव्याचे खेकडे. डायरेक्ट हात द्यायला चालला गडबड हे खेकडा आहे ना, हा गोव्यातील पावसामध्ये भेटणारा खेकडा आहे. जंगलामध्ये भेटतो. काल आम्ही गेलेलो जंगलामध्ये खेकडे आणायला. मोठे असतात ना ते भारी आहेत, त्यांना ताकद असते. छोटे असतात ना त्यांना ताकद जास्त नसते, पण ते पण चावायला पाठीमागे नाही आहे. बघा, एक हे आहे त्याला हात, तो पण पुष्कळ कडक आहे. असे असतात ना ते मेल असतात. हे मेल. अशा प्रकारचे असतात ना ते जंट्स. हा जंट्स. बघा किती ताकद आहे त्याला. छोट्या खेकड्याला पण किती ताकद आहे. चावला ना झालंच म्हणून समजते, ब्लड येणारच. बघा, चिंबोऱ्या म्हणतात मराठी लोक, चिंबोऱ्या. ओके आहे, बघूया. आपण बघा कसा एक्सरसाइज करतोय. ए चावू नको रे बाबा. बघा, हात बुडून बसलेला आहे. भेटला ना डायरेक्ट केलाच म्हणा समजा. हां, ही पण मेलच आहे. मेल अशा प्रकारचे मोठं असतं, फिमेलचं छोटं असतं इकडं कवर. याच्यामध्ये अंडे असतात. अंडे म्हणजे पुष्कळ कुर्ल्या पण असतात, छोट्या छोट्या बेबी क्रॅब्स. फिमेल हे फिमेल आहे. मेलचं असं असतं, मी आधी दाखवलं तसं. फिमेलचं थोडंसं मोठं असतं इकडं. हाय, छोटे आहेत बघ, लय भारी आहे त्यांचं, लय भारी. बघा, काल रात्रीपासून उपाशी आहेत ना, त्यांचं डोकं फिरलेलं आहे, म्हणून ते भेटणार त्याला खाणार. या प्रकारे आहे ते. हे बघा, मेल असं असतं. फिमेलचं मोठं असतं इकडं. ओळखायला इझी आहे. दोन डेंगा म्हणतात. डेंगा. बघा किती.
तुला आता पकडायचं कसं? मी पकडलेलं आहे पण थोडं पाठीमागे पकडलेलं आहे. थोडा उशीर केला ना तो देणार मला. बघा चावायला कसं कसं आतुरता आहे तो चावायला. बघा हे बाहेरून घेतलं. बघण्यामुळे येतं ते डोके काढचे ते वास. पिशवी संपल्यामुळे ते तुम्ही तर का तेच किती रोज कर पाहिजे रोज कर कर माझे पोय. आणखी एक होता त्याचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. काल त्याचा ॲक्सिडेंट झाला या केकड्याचा. म्हणून तो ॲक्सिडेंटमध्ये त्याचं हे इकडं डोकं फुटलेलं आहे. खराब होणार म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आता याद झाले मधून काढलेलं आहे त्याला. काटणे वगैरे गोव्यातले केकडे चांगले लय भारी असतात बघ. खायला पण टेस्टी. आम्ही साफ करून ठेवलेलं आहे. आता आम्ही त्याचं करी करणार. करी रस्सा रस्सा